मित्रांनो नमस्कार. सध्या जो ऑनलाईन परीक्षेचा घाट घातला जात आहे, सध्या जे ऑनलाईन परीक्षा घ्यायचा एमपीसीचा मानस आहे, एमपीसीचा म्हणजे नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे. तर त्या ऑनलाईनला आपल्या विद्यार्थ्यांचा ठाम विरोध आहे. त्याच सपोर्टमध्ये आज दास ऑफिसर अकॅडमी रस्त्यावर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन आहेत आपलं. दिनांक 6 जुलै 2026 रोजी कुठं छत्रपती संभाजीनगरचं विभागीय आयुक्तालयाचं जे कार्यालय आहे त्याच्या समोरचं जे मोकळं मैदान आहे तिथं आपल्या सगळ्यांना जमायचं आहे. आपल्या सगळ्यांना यायचं आहे. शांततेत आंदोलन आहेत. आपल्या आपल्या मागण्या ज्या आहेत त्या आहे न्याय मागण्या आहेत. त्यामुळे या सगळ्या आंदोलनामध्ये मागण्या कोणत्या कोणत्या मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. एमपीसी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजे. नंबर पहिली मागणी आहे आपली. नंतर दुसरी गट ड कंत्राटीकरण बंद करा, कायमस्वरूपी भरती करा. नंतर पेपर फुटीवर जन्मठेपेचा कठोर कायदा करा. नंतर पोलीस भरती 2026 ची जाहिरात देऊन वयवाढ द्या. शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीची तरतूद करा. कालबाह्य केलेली लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफर पदे पुनर्जीवित करा. ठीक आहे. तर या सगळ्या मागण्यांसाठी आपल्याला 6 जुलैला छत्रपती संभाजीनगरचं जे विभाग आयुक्तालय आहे त्याच्या कार्यालयासमोर तिथे यायचं आहे. सगळ्यांना दास ऑफिसर अकॅडमी येत आहे. तुम्ही पण या आणि हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे. मेन मुद्दा आपला परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या विरोधात आहे. आपल्याला एमपीसीची परीक्षा आतापर्यंत जशी होत आहे ऑफलाईनच पाहिजे. परत ते नॉर्मलायझेशनचं टेन्शन आपल्या मागं नको. 120 वाला सुद्धा लागू शकते आणि 160 वाला सुद्धा घरी बसू शकते त्या नॉर्मलायझेशननं. त्यामुळे मित्रांनो परत एकदा सांगतो, आता तुम्ही आले तर ठीक आहे. परत परत असे आपण एकत्र येणार नाही. त्यामुळे प्रत्येकांनी आवर्जून नोंद घ्या. आपापल्या जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये या. ठीक आहे. आता आले तर बरं, नाही तर परत ही संधी तुम्हाला मिळणार नाही. परत असं आपली एकजूट होणार नाही. एकजूट दाखवण्यासाठी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये यायचंच आहे मित्रांनो. ते सगळं तुमच्यासाठी होत आहे. ठीक आहे. थांबतो आता.